प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा आपण सध्या अभ्यास करत आहोत आणि प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक हे मंडळीच्या इतिहासाचं पुस्तक है। कुछ दिनों से हम प्रेरितों के काम का स्टडी कर रहे हैं और ये इतिहास के पुस्तक है कि कलीसिया क्या है, कलीसिया कैसे शुरू हुई यीशु मसीह स्वर्ग में जाने के बाद, और उसके 10वें अध्याय तक हम पहुंच गए हैं। 10व्या अध्यायात आपण पोहोचलेलो आहोत आणि आजचा आपला विषय आहे विदेशांचे तारण भाग 4, सैल्वेशन ऑफ द जेंटाइल्स पार्ट 4, अन्य जातियों का उद्धार। और वचन है प्रेरितों के काम 10 44 to 48। शास्त्रभाग आहे प्रेषितांची कृत्याचा 10वा अध्याय 44 ते 48। चर्च किंवा मंडळीचा जन्म हा पेंटिकॉस्टच्या दिवशी झाला आणि ज्या दिवशी झाला त्यावेळेस बहुतांश यहूदी त्या मंडळीमध्ये होते। अभी जो हिंदी वाले हैं, बाद में मैं हिंदी में आपको इसका सारांश बताऊंगा। पहले मराठी में मैसेज सुनेंगे और फिर बाद में मैं हिंदी में मैं आपको शॉर्ट में बताऊंगा। आजचा आपला विषय है विदेशांचे तारण भाग 4 आणि शास्त्रभाग आहे प्रेषितांची कृत्ये 10 44 ते 48। मंडळीचा जन्म पेंटिकॉस्टच्या दिवशी झाला, त्यावेळेस त्यांच्यामध्ये बहुतांश यहूदी होते, विधर्मी नव्हते। आणि पाऊल नव्या करारामध्ये असं सांगतो की चर्च किंवा मंडळी एक गुज आहे जे जुन्या करारात प्रकट केलेलं नव्हतं। ते हे की शेवटच्या काळी देव त्याच्यासाठी लोक तयार करेल, यहुद्यातून म्हणजे इस्रायल लोकातून आणि विधर्मातून विदेशी लोकातून, आणि इस्रायली आणि विदेशी विधर्मी हे दोन लोक एकत्रित येऊन एक तिसरा गट तयार होईल ज्याचं नाव असेल मंडळी किंवा चर्च। म्हणून मंडळी, येशू ख्रिस्ताची मंडळी किंवा चर्च म्हणजे यहुदी आणि विधर्मी हे एकत्रित येऊन, आणि हे एक गुज आहे। कारण इस्रायल लोकांना असं वाटत होतं की देव परमेश्वर हा आमचा देव आहे, इस्रायलचा देव आहे। विदेशी लोक, विधर्मी लोक हे देवाचे लोक नाहीत, म्हणून ते त्यांच्यापासून दूर राहत होते। परंतु त्यांच्यासाठी देखील तारण आहे येशू ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान आहे। आणि हा जो यहुदी दृष्टिकोन आहे की फक्त ख्रिस्त हा फक्त आमचाच मसीहा, हे बायबल हे शास्त्र फक्त आमच्यासाठी, याच्यातले आशीर्वाद फक्त आमच्यासाठी, दुसऱ्यांसाठी नाही, ही विचारसरणी, हा माइंडसेट बदलणं गरजेचं होतं। आणि प्रभू येशूची आज्ञा होती प्रेषित 1:8 मध्ये की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेपासून, यहुद्यापासून शोमरोनापर्यंत आणि जगाच्या अंतापर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल। आणि आपण पाहिले की यरूशलेमात मंडळीची सुरुवात झाली, वाढत गेली। ते बाहेर जायला तयार नव्हते म्हणून छळ सुरू झाला, म्हणून ते पांगले गेले, सुवार्ता बाहेर गेली, शोमरोनात गेली, यहुद्यात गेली आणि आता विदेशांकडे गेलेली आहे, विधर्मी लोकांकडे गेलेली आहे। 10व्या अध्यायात आपण पाहतो की विधर्मी माणूस कर्नेल नावाचा, जो एक रोमन अधिकारी होता, जो इस्रायली नव्हता, विधर्मी होता, त्याला देवाने दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं की पेत्र नावाच्या माणसाला बोलवून आण, तो तुला काय करायचं सांगेल असं देवदूताने सांगितलं। आता पेत्र हा यहुदी आहे जातीने, यहुदी लोक कधीही विदेशांची, विधर्म्यांची कोणताही संबंध ठेवत नव्हते। आणि आता देवाने त्याला ते दर्शन दिलं, ते स्वर्गातून ते ताट आलं, शुद्ध अशुद्ध प्राणी होते आणि वाणी झाली की तू मारून खा। ते ताट खाण्याबद्दल नव्हतं, ते शुद्ध आणि अशुद्ध प्राणी खाण्याविषयीचं ते दर्शन नव्हतं, तर यहुदी लोक जे शुद्ध आणि विधर्म्यांना जे अशुद्ध समजत होते, तो भेदभाव देव नष्ट करून पेत्राला कर्नेलाकडे पाठवणार होता।
पेत्र कर्नेल्याला जाऊन सुवार्ता सांगणार होता आणि कर्नेल्याचं तारण होणार होतं. कर्नेल्या इतिहास असं सांगतो की इतिहासातला पहिलाच विदर्भी माणूस आहे की ज्याच्याकडे सुवार्ता गेली. द फर्स्ट जेंटाईल. आणि कशा रीतीने हे सर्व दैवी टायमिंगनी देवाच्या योजनेतून हे घडून आलं. तिकडं कर्नेल्याला तयार केलं, तो तयार होता, त्याला दृष्टांत झाला. इकडं पेत्राला तयार केला, त्याला दृष्टांत, त्याचे विचार बदलले, तो जायला तयार झाला आणि तो कर्नेल्याच्या घरी आला आणि हे लोक वाट पाहत बसलेले होते. त्याने त्याचे नातेवाईक वगैरे बोलून घेतले होते आणि मग पेत्र त्या ठिकाणी येतो आणि त्यांना सुवार्ता सांगतो प्रभू येशूविषयी. आणि म्हणून ह्या अध्यायामध्ये आपण विदेशांचं तारण कसं झालं, कसं होतं हे आपल्याला पाहायला मिळतं. तीन गोष्टी आवश्यक आहे तारण होण्यासाठी. पहिली गोष्ट ही की तारण हे देवाकडून आहे, देवाचं पाचारण असतं. देवाने दर्शन देऊन कर्नेल्याला दृष्टांत दिला आणि त्याची भेट घेऊन सांगितलं की पेत्राला बोलवून आण. म्हणजे सुरुवात ही देवाकडून झाली. परंतु देवाने जरी दर्शन दिलं तरी त्या दृष्टांताला, दर्शनाला प्रतिसाद देणं हे कर्नेल्याच्या हातात होतं. देव अगोदर कार्य करतो, तो कोण आहे दाखवतो, पण प्रतिसाद देणं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. आता कर्नेल्यावर होतं की आपण वेगळ्या जाती धर्माचे, येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य वेगळ्या जाती धर्माचे, मग त्यांना बोलवायचं का, त्या देवाकडं वळायचं की नाही. देवाने जरी सांगितलं की पेत्राला बोलव, पण पेत्राला घरी बोलवायचं की नाही. तो यहुदी आहे, आपण विदेशी आहेत, यहुदीन आपल्याशी संबंध ठेवत नाही, तो येईल का नाही, त्याला बोलवायचं की नाही त्याच्यावर होतं. म्हणून दुसरी गोष्ट तारणामध्ये असते माणसाचा प्रतिसाद. फर्स्ट थिंग इज गॉड सॉव्हरेन कॉल, सेकंड इज मॅन्स रिस्पॉन्स. है ना. तारणात तीन गोष्टी असतात. जब उद्धार होता है तो तीन बातें होती हैं. परमेश्वर का कॉल, परमेश्वर ने करने को तैयार किया. दूसरी बात मनुष्य का रिस्पॉन्स, मनुष्य कैसे उसका रिस्पॉन्स देता है, प्रतिसाद, माणसाचा प्रतिसाद. आणि मग तिसरी गोष्ट सिंपल प्रेझेंटेशन ऑफ द गॉस्पल, की पेत्राने साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, तो कशासाठी आला हे सांगितलं. म्हणून तिसरी गोष्ट तारण कसं होतं की साध्या सरळ सोप्या भाषेत प्रभू येशू ख्रिस्त कोण आणि त्याने काय केलं हे सांगणे. त्याच्यासाठी काही फार मोठ्या डिग्र्या किंवा फार मोठं ज्ञान आवश्यक नाही आहे. तो उद्धार कैसा होता है, परमेश्वर पहले बुलाता है, फिर आदमी उसका रिस्पॉन्स देता है. कर्नेल्या ने रिस्पॉन्स दिया, पीटर को बुलाया और फिर पीटर ने आके उनको सुसमाचार बताया, वो भी सीधा शब्दों में. यीशु मसीह कौन है, क्या किया, बस, बाकी कुछ नहीं. तीन गोष्टी, गॉड सॉव्हरेन कॉल, मॅन्स रिस्पॉन्स अँड सिंपल प्रेझेंटेशन ऑफ द गॉस्पल. तारण कसं होतं, तीन गोष्टी, देवाचं पाचारण, माणसाचा प्रतिसाद आणि साध्या सरळ भाषेत सांगितलेली सुवार्ता. हे आपल्याला ह्या अध्यायात आढळतं. आणि मग पेत्राच्या, आणि मग पेत्राने, आणि हे लोक सर्व त्या घरात बसलेले होते, कर्नेल्याच्या पाहुणे आलेले होते. कोणालाच माहीत नव्हतं की काय होणार आहे, पेत्र काय संदेश देणार आहे, काय सांगणार आहे, पण अपेक्षा उत्सुकतेने बसलेले होते. बघा, जेव्हा उत्सुकतेने लोक बसलेले असतात, तयार असतात, त्यावेळेस काहीतरी होतं. जब कोई उत्सुकता से ये विश्वास से बैठते हैं कि कुछ होने वाला है, परमेश्वर से मिलने, तभी कुछ मिलता है, होता है. तो ये लोग कर्नेल्या के घर में उत्सुकता से बैठे थे कि पेटर आगे अभी वो आदमी क्या बोलेगा, कौन से परमेश्वर के बारे में क्या होगा. सगळ्यांना आश्चर्य होतं, सगळ्यांना थ्रिल होतं. आणि मग पेत्राने संदेश दिला, हे आपण पाहिलं पिछले संदेश में, मैसेज में हमने देखा कि पेत्र ने उनको, पत्रुस ने उनको सुसमाचार बताया. आता पेत्राचा उपदेश काय होता, थोडक्यात शॉर्टमध्ये असं, पत्रुस ने क्या मैसेज दिया वो हमने पिछले संदेश में देखा. उसके तीन बातें हैं, तीन पॉइंट्स.
वचन 42 जर आपण वाचलं, वर्स 42, 10 का 42, त्याने आम्हाला आज्ञा केली की लोकांना उपदेश करावा, साक्ष द्या. तर बघा, पेत्राचा जो संदेश होता, पेत्र म्हटला की आता मला कळलं की देवाजवळ भेदभाव, पक्षपात नाही. पेत्राच्या संदेशाचे 3 पॉइंट्स होते, 3 मुद्दे होते. पीटर ने कर्नेलियुस के फैमिली को उधर जमा हुए लोगों को जो वचन दिया, उसके 3 पॉइंट्स है, 3 बातें. पहली बात क्या कि उद्धार सब लोगों के लिए है, सिर्फ इस्रायल लोगों के लिए नहीं. तारण सर्व मानवजातीसाठी, सर्व लोकांसाठी, पहिला पॉइंट पेत्राच्या उपदेशाचा. दुसरा हा की तारण केवळ येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे. उद्धार, दूसरा पॉइंट पीतर का संदेश का था कि उद्धार सिर्फ यीशु मसीह के ही द्वारा है. और तीसरी बात उसने उसके संदेश में बताई, थर्ड पॉइंट, तो म्हणजे सैल्वेशन इज बाय फेथ. उद्धार विश्वास से, धर्म से, कर्म से नाही. तारण विश्वासाने आहे, धर्माने, कर्माने. तारण विश्वास ठेवू नाही, काहीतरी करून नाही की मी हे केल्यावर देव ते देईल, हे केल्यावर ते मिळेल, असं नाही. हे गिव्ह अँड टेक नाही. तारण विश्वासाने की करायचं काही नाही आहे, जे केलेलं आहे प्रभू यीशूने त्याच्यावर विश्वास ठेवायचा. करने का कुछ नहीं है. सुसमाचार ये करो वो मत करो वो नहीं बताना है. जो किया है यीशु मसीह ने पूरा, वो समझना और उस पर विश्वास रखना. म्हणून तारण हे कर्म धर्माने नाही आहे, विश्वासाने आहे. आज सर्व जग कर्म धर्माच्या मागे आहे. हे करायचं नाही, ते करायचं, हे खायचं नाही, ते खायचं, इकडं जायचं नाही, ते सब दुनिया, पूरा दुनिया करने में लगे. ये करो वो मत करो, ये खाओ वो मत खाओ. तो उद्धार उससे नहीं होता है क्या करते और क्या नहीं. उद्धार विश्वास से होता है. करने का कुछ नहीं, विश्वास करने का. वो लोग एक दिन बोले कि यीशु मसीह को परमेश्वर के काम हमारे हाथ से हो, इसके लिए हम क्या करें. उनको लगा कुछ करना चाहिए. वो बोला करने का कुछ नहीं, जिसको परमेश्वर ने भेजा उसके ऊपर विश्वास करो. एक दिवशी त्यांनी विचारलं की देवाचे कृत्य आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे. त्याने सांगितलं, ज्याने देव पित्याने ज्याला पाठवलं, ज्या पुत्राला, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. एक जवान एक दिन भागते हुए खुशी से यीशु मसीह के पास आया भीड़ में. उसको लगा वो खुश हो जाएगा और बोला अनंत जीवन पाने के लिए मैं क्या करूं. उसको लगा कुछ करना है. तो ऐसा हर एक को आज लगता है की कुछ करना चाहिए. ऐसा ही आशीष नाही मिळते. प्रत्येकाला वाटतं काहीतरी केलं पाहिजे, उपास केला पाहिजे, एवढे पैसे दिले पाहिजे, हे केलं पाहिजे, ते. पण काहीतरी करून तारण नाही आहे, विश्वासाने. म्हणून तिसरी गोष्ट, 3 गोष्टी, 3 पॉइंट्स पेत्राच्या उपदेशामध्ये 3 गोष्टी होत्या. पतरुस ने जो सुसमाचार कर्नेलियुस के फैमिली में दिया, उसमें 3 बातें थी. पहली बात ये कि उद्धार सब जाति के लोगों के लिए है. तारण सर्व मानव जातीसाठी आहे. दूसरा पॉइंट, दूसरी गोष्ट, तारण केवळ ख्रिस्ताच्या द्वारे आहे. उद्धार सिर्फ यीशु मसीह के द्वारा है. और तीसरा पॉइंट, तीसरी बात, उद्धार सिर्फ विश्वास से, कर्मों से नहीं है. तारण विश्वासाने नाही, कर्माने नाही. या 3 गोष्टी त्याने सांगितल्या आणि याचा परिणाम काय झाला बघा. और उसका नतीजा क्या हुआ ये है. प्रेरितों के काम 10:44 जरा देखिए. 44. पेत्र हे बोलत असता वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा आला. पहिला परिणाम. आता बघा, हे लोक रेडी आहेत. पेत्र पण रेडी होऊन आलेला आहे. देवाने कर्नेलियुस ह्या लोकांना तयार केलेला आहे. देवाने पेत्राला तयार केलेला आहे. आणि ज्यावेळेस लोक तयार असतात आणि देवाचा माणूस तयार असतो, त्यावेळेस देव त्याच्या आत्म्याने काहीतरी करत असतो. जब लोग तैयार रहते हैं और परमेश्वर का वचन बताने वाला तैयार, परमेश्वर उसको तैयार करता है, तो क्या होता है ये हमको यहाँ देखने को मिलता है. 44व्या वचनात सांगितलं आहे की पेत्र हे बोलत असता वचन ऐकणाऱ्या सर्वांवर
म्हणजे अजून प्रार्थना पण केलेली नहीं है, पवित्र आत्मा मिलने के लिए प्रार्थना भी की नहीं, मैसेज भी खत्म नहीं हुआ है, इधर ध्यान दो। तो बोलतोय आणि ते वचन ऐकतात आहे, आणि ऐकता ऐकता काय झालं, कारण ते उत्सुकतेने ऐकत होते। प्रभु यीशु म्हणतो तुम्ही कसे ऐकता याविषयी जपा। यीशु मसीह ने कहा आप कैसे सुनते हो उसके तरफ ध्यान दो। आज इस वक्त आप कैसे सुन रहे हैं, यहाँ बैठ के कुछ दूसरे बातें सोचे, इधर इसके बाद में कहाँ जाने का, क्या काम करने का, कैसे सुनते हैं उसके ऊपर क्या होने वाला है वो निर्भर है। तुम्ही आणि मी कसं देवाचं वचन ऐकतो याच्यावर काय होणार आहे हे अवलंबून आहे। तो बोलत असता, ते वचन ऐकत असता पवित्र आत्मा त्यांच्यावर। अभी देखो ये एकदम शॉकिंग है। पेत्र जिंदगी में कभी भी कोई भी यहूदी इस्राएली आदमी के लोगों के घर में गया नहीं है, क्योंकि वो लोग को जाते ही नहीं थे, जाना मना था, जातच नव्हते। विधर्म्यांना कुत्रे समजत होते आणि देवाने विधर्मी माणसाकडे पाठवलं। हे सर्व विधर्मी लोक बसलेले आहेत, म्हणून हे पेत्र सगळ्यांना शॉकिंग आहे। त्यांना माहित नाही काय होणार, आणि अचानक ते ऐकताना पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला। पहली गोष्ट, फर्स्ट पॉइंट, पहला नतीजा क्या हुआ, पवित्र आत्मा उनके ऊपर उतरा। अभी पवित्र आत्मा क्यों उतरा, कैसे उतरा, वो सुन रहे थे। सुनने से पवित्र आत्मा मिलता है क्या? हाँ, नहीं, लेकिन हमको लगा प्रार्थना करना चाहिए, कोई मेरे सर पर हाथ रखना चाहिए, हिलाना नहीं। यीशु मसीह ने बोला पवित्र आत्मा हवा कहाँ से आती बहती कहाँ जाती है, दिखती नहीं, उसका इफेक्ट दिखता है, वैसा आत्मा का कार्य है। उसको कुछ फॉर्मूला नहीं है, टाइमिंग नहीं कि अभी मैसेज के बाद प्रेयर, फिर एक गाना, फिर कोई, ऐसा नहीं है। ऐसा मैसेज सुनते सुनते भी पवित्र आत्मा किसी को टच करेगा, मुक्त करेगा, हे आत्म्याचं कार्य आहे। वारा कुठून येतो आणि कुठे जातो हे कोणाला कळत नाही, तसं देवाच्या आत्म्याचं कार्य आहे। आणि यांना माहीत नाही, आणि तो बोलत आहे आणि ते ऐकत आहे, पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरलेला आहे। किती विशेष आहे नाही का? तर ही पहिली गोष्ट, फर्स्ट रिजल्ट, नतीजा क्या हुआ, पहला पवित्र आत्मा उनके ऊपर उतरा। किनके ऊपर? जो वचन सुन रहे थे। म्हणजे ते वचन ऐकत होते आणि विश्वास धरत होते की हा माणूस जे सांगतोय ते खरं आहे। ते विश्वास ठेवायला तयार होते। बरेच जण ऐकतात, कोणी पण ऐकू शकतं, पण ते विश्वास ठेवणं की हे खरं आहे आणि स्वीकारणं हे वेगळं। म्हणून काही लोकांवर पवित्र आत्मा मिळतो, काही लोकांवर देवाचा आत्मा उतरतो, आणि काही लोग तसेच बसतात। इसके लिए कुछ लोगों को ऊपर पवित्र आत्मा आता है आज भी, और कुछ लोग वैसे बैठे वैसे ही घर को जाते हैं चर्च के बाद। क्यों? विश्वास नहीं है। और एक संडे और एक चर्च सर्विस चलो आगे, नहीं, विश्वास रखना चाहिए कि आज इस वक्त सुनते सुनते कुछ होने वाला है। परमेश्वर उसके आत्मा से मेरे जीवन में कार्य करने वाला है। मैं कुछ लेके यहाँ से जाऊंगा, मैं खाली हाथ यहाँ से नहीं जाऊंगा। अविश्वास की आज वचन ऐकताना देवाचा आत्मा मला स्पर्श करेल, हा विश्वास। तर पहिली गोष्ट ही झाली, आणि ही ज्यावेळेस झाली म्हणजे पवित्र आत्मा केव्हा मिळतो, ज्यावेळेस माणूस येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेवर वचनावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस देवाचा आत्मा त्याला। आता हे धक्कादायक शॉकिंग आहे की विदेशी लोकांवर, विधर्मी लोकांवर पवित्र आत्मा उतरला। कारण यांचा ग्रह असा आहे की आम्ही देवाचे निवडलेले, आम्ही अब्रामाचे संतान, आम्ही इस्रायल, आमच्यासाठी, दुसऱ्या लोकांसाठी नाही आहे। पण आता देव दुसऱ्या लोकांना ते देत आहे। उनका सोच ये है कि हम इस्राएली अब्राहम के संतान, हमारे लिए यीशु मसीह, हमारे लिए सब आशीष है, दूसरे जाति के लोगों के लिए नहीं, और ये दूसरी जाति के ऊपर पवित्र आत्मा उतरा है। इसके लिए उनको ये एकदम शॉकिंग है, ये क्या हो रहा है। लेकिन ये जो हो रहा है, ये जो हुआ,
वो जो पहले लिखा था वही हो आहे. जे होत आहे या ठिकाणी ही जी भविष्यवाणी देवाने जुन्या करारात केली होती त्यानुसार होत आहे. आणि ते भविष्यवाणी कुठं लिहिलेली आहे? यहेजकेलाचा पुस्तक याचा 36वां अध्याय. जो भविष्यवाणी पुराने नियम में की थी उसके अनुसार ये यहाँ पर जो हो रहा है वो हो रहा होता. पढ़ेंगे यहेजकेल 36. यहेजकेलाचं पुस्तक याचा 36वां अध्याय आणि याचं 26वां वचन. यहेजकेल 36:26, 36 का 26. ये भविष्यवाणी है जो पुराना नियम में की थी, जो पूरी हो रही है. प्रेरितों के काम 10 में जो पवित्र आत्मा उन पर उतरा है, ये अचानक हुआ नहीं है. जो बोला था जो होएगा वो हो रहा है. किती जण ऐकत आहे? यहेजकेल 36:26. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हाला मांसमय हृदय देईन. ही भविष्यवाणी होती. हे जुन्या करारात होत नव्हतं. पुराना नियम में नया जन्म नहीं था, नया हृदय, नया मन नहीं मिलता था. सुनो, ये भविष्यवाणी है कि जब मसीहा आएगा वो आने वाले दिनों में ये होगा. वचन 27. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. आता हे जे परमेश्वराने शेकडो वर्षापूर्वी जुन्या करारात सांगितलं होतं ते प्रत्यक्षात कर्नेल्याच्या घरात घडत आहे. त्यांना तो आत्म्यातून त्यांना नवीन हृदय देत आहे. देवाचा आत्मा त्यांच्यावर उतरलेला आहे. ये जो भविष्यवाणी में यहेजकेल में बोला वो कर्नेले के घर में हो रहा है. परमेश्वर वो विदात अन्य जाति के लोगों को नया मन दे रहा है और उसका पवित्र आत्मा उन पर उतर रहा है. तो ये जो भविष्यवाणी थी वो पूरी हो रही है. आमेन. वचन 27. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण करा. कारण त्याचा आत्मा मिळाल्यावरच आपण आज्ञा पालन करू शकतो. कितने लोगों को मालूम है कि उसकी आत्मा मिलने के बाद, नया दिल, नया मन मिलने के बाद ही परमेश्वर का हम आज्ञा पालन कर सकते हैं. मन फिराया नहीं, पश्चाताप किया नहीं और आज्ञा पालन को चले, ऐसा नहीं होता है. अंदर से वो बदलता है, फिर वो बाहर से दिखता है. अरे अंदर से बदला, इसके लिए वो आदमी प्रार्थना करने लगा है, इसके लिए वो चर्च को आने लगे. तो अंदर से उद्धार अंदर से बाहर है, बाहर से अंदर नहीं. कितने लोगों को समझा मैंने क्या? उद्धार बाहर से अंदर नहीं, अंदर से बाहर. ये करो, वो मत करो, इधर जाओ, उधर मत. बाहर का नहीं है, अंदर से. मी तुम्हाला नवीन हृदय देईन, नवीन मन देईन, माझा आत्मा तुमच्या ठाई घालेन. आणि मग आतून बदलल्यानंतर, त्याचा आत्मा आपल्याला मिळाल्यानंतर मग बाहेरचं बदलायला लागतं. मग बोलणं बदलायला लागतं, वागणं बदलायला लागतं. त्याचा इफेक्ट बाहेर दिसायला लागतो. म्हणून बाहेर जर रॉंग आहे म्हणजे आतून रॉंग आहे. बाहेर जर बदललेलं नाही याचा अर्थ आतून बदल नाही. कारण आतून जर बदललं तर बाहेरचं बदललंच पाहिजे. कितना भी दिखावा करो, अंदर से बदला तो बाहर से बदलना ही चाहिए. लेकिन अंदर से नहीं बदला तो बाहर से नहीं बदल सकते. किती विशेष आहे ना. तर ही भविष्यवाणी त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. म्हणून ज्यावेळेस आपण प्रभूवर विश्वास ठेवतो, ज्यावेळेस त्याचं वचन ग्रहण करतो, देव त्याचा पवित्र आत्मा आपल्याला देतो. म्हणून रोमकरास 8:9 मध्ये सांगितलं की जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही. इसके लिए रोमियो 8:9 में लिखा है कि जिसको पवित्र परमेश्वर का आत्मा नहीं वो उसका नहीं. पहिले करिंथ 12 आणि 3 मध्ये सांगितलेलं आहे की देवाच्या आत्म्याशिवाय कोणी येशू प्रभु आहे हे स्वीकारित नाही. पहले कोरिन्थियों 12:3 में लिखा है कि पवित्र आत्मा के बजाय कोई भी यीशु मसीह प्रभु है बोल नहीं सकता है, कबूल नहीं कर पाए. वो आत्मा मिला है, इसके लिए बोलते कि यीशु मसीह प्रभु है, परमेश्वर है. वो बोलते हैं, कबूल करते हैं. क्यों? क्योंकि पवित्र आत्मा मिला है.
क्योंकि अंदर से बदला है इसके लिए। आमेन। तर या ठिकाणी पहिली गोष्ट, पहिला परिणाम काय झाला? पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला। पहला नतीजा क्या हुआ? पीटर के सरमन, पीटर ने जो संदेश दिया, मैसेज दिया, पवित्र आत्मा उन पर उतरा। पहला पॉइंट। दूसरी गोष्ट, दूसरा परिणाम काय झाला बघा। आता हा पवित्र आत्मा जो त्यांच्यावर उतरला, पवित्र आत्मा ज्यावेळेस आपण प्रभू येशूकडे वळतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, देव त्याचा आत्मा आपल्याला देतो। पण कशासाठी देतो? क्यों परमेश्वर उसका आत्मा हमको देता है? पहिला कारण योहान 15:27 मध्ये की त्याचे साक्ष देण्यासाठी किंवा त्याचा साक्ष होण्यासाठी। हम पढ़ेंगे योहाना 15:27। योहान को शुभवर्तमान 15। पॉइंट क्या है? पवित्र आत्मा हमें क्यों मिलता है? लिखो, व्हाई इज द होली स्पिरिट गिवन? पवित्र आत्मा का दिला जातो? योहान को शुभवर्तमान 15वां अध्याय आणि 27वां वचन। तुम्ही साक्ष द्याल, कारण आरंभापासून तुम्ही माझ्याबरोबर असत आला आहात। तर पहिलं कारण साक्ष देण्यासाठी। दुसरं कारण रोमकरास पत्र 8वां अध्यायामध्ये। दूसरा कारण पवित्र आत्मा क्यों परमेश्वर हमको देता है, क्यों ज़रूरी है? रोमियो 8:26, रोमकरास पत्र 8:26। तसेच आत्माही म्हणजे पवित्र आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो। प्रार्थना कशी करावी आपल्याला समजत नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य उच्छ्वासाने आपल्यासाठी विनंती करतो। दूसरा कारण पवित्र आत्मा क्यों मिलता है? परमेश्वर क्यों? प्रार्थना में मदत करने के लिए, प्रार्थनेतून सहाय्य करण्यासाठी। दुसरी गोष्ट काय प्रार्थना करायची काय नाही आपल्याला कळत नाही, पण देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो। तो आपल्या मागण्या, आपल्या उणीवा, आपल्या गरजा देव पित्यापुढे सादर करतो। प्रेज द लॉर्ड। म्हणून असं नाही की मला प्रार्थना करता येत नाही। इसके लिए ऐसा नहीं कि हम हमारी बात मान सकते हैं। कितने लोग सुन रहे हैं? कितने लोग हैं? कोर्ट में केस चल रहा है तो हम लोग वकील लगाते हैं, है ना, एडवोकेट। क्यों? हमारा जो डिमांड है, आपल्या ज्या मागण्या आहेत हे कोर्टात मांडण्यासाठी आपल्याला कायद्यानुसार जज पुढे मानता येत नाही। कितने लोग सुन रहे हैं? हम हमारी मांगे जज साहब के सामने नहीं बोल सकते, इसके लिए हम वकील लगाते हैं। तो वकील क्या करते हैं? हमारा केस स्टडी करके उधर हमारे बाजू से बोलते हैं। वैसा पवित्र आत्मा बाइबल में बोला वो एडवोकेट है हमारा। तो परमेश्वर के सामने हमारी बातें मानते हैं। हम प्रेयर करते हैं, आपण प्रार्थना करतो, तुम्ही आणि मी प्रार्थना करतो, परंतु तो त्याच्या पद्धतीने देवपित्यासमोर म्हणून जर कोणाला वाटत असेल की मला प्रार्थना करता येत नाही, तर हे वचन त्यांच्यासाठी। इसके लिए अगर किसी को लगता है मुझे प्रार्थना करना नहीं आता, ये वचन उनके लिए है कि आप अगर मसीह के हैं कि पवित्र आत्मा आपको मिला है, वो आपका एडवोकेट परमेश्वर के सामने आपकी विनती रखता है। हे दुसरं कारण। तिसरं कारण हे की जे काही वतन आपल्यासाठी राखून ठेवलेलं आहे, इफिस 1:14-15 मध्ये, इफिसियो 1:14-15 में, जो कुछ परमेश्वर ने हमारे लिए रखा है वो हमको देने के लिए। पहले करिंथ 12 में भी लिखा है की जे काही दानं हे देवाचा पवित्र आत्मा त्याच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या दानं होतात। म्हणजे पवित्र आत्मा कोण आहे? डिस्ट्रीब्यूटर है, एडमिनिस्ट्रेटर है। जो परमेश्वर का है वो हमको कौन देता है? पवित्र आत्मा देता है। हमारे लिए क्या है वो कौन बताता है? पवित्र आत्मा। जेव्हा आपण म्हणतो की मला हे समजलं, कोणामुळे समजलं? पवित्र आत्मा। हे समजन देवाकडून आहे आणि देवाचे जे आपल्यासाठी राखून ठेवले ते मिळवून देणं हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे। हे तिसरं कारण पवित्र आत्म्याचं मिळण्याचं। चौथं कारण हे योहान 16:13 मध्ये, योहाना 16:13 चौथी बात ही आहे, पर प्रभू यीशूने सांगितलं की ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल त्यावेळेस तुम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करेल।
मार्गदर्शन, म्हणजे जेव्हा आपल्याला सुचत नाही की काय करावं, काय निर्णय घ्यावा, त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो. म्हणून चौथा रीज़न पवित्र आत्मा क्यों मिलता है, हमको मार्गदर्शन करने के लिए, गाइड. हम गूगल मैप लगा के जा सकते हैं, हमने लगाया था, है ना, लेकिन अगर कोई वो गांव का, वो शहर का हमारे साथ में बैठा है, वो मैप लगाने की ज़रूरत है क्या? क्यों? क्योंकि गाइड हमारे साथ में, वो बोलेगा राइट लो, लेफ्ट लो, इधर सुनो, ऊपर देखो. अगर पवित्र आत्मा जो गाइड आपके अंदर है, तो आपको मैप की ज़रूरत है क्या? वो गाइड बोलेगा हाँ सीधा चलो, राइट टर्न ले लो, उधर से लेफ्ट ले लो. तो चौथा कार्य पवित्र आत्मा का क्या है? मार्गदर्शन करना और सिखाना, है ना, और वो सिखाता है. यूहन्ना 6:23 और पहले यूहन्ना 2:27, पहला यूहन्ना 2:27 में कि जो अभिषेक तुम्हारे में है वो आपको सब सिखाता है. तो पवित्र आत्म्याचा जो अभिषेक आहे, तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर, तर तो देवाचा आत्मा तुम्हाला देवाविषयीच्या गोष्टी शिकवतो. किती विशेष आहे. पवित्र आत्मा आपल्याला साक्ष करतो, पवित्र आत्मा आपल्याला प्रार्थनेत सहाय्य करतो, पवित्र आत्मा ख्रिस्ताचं जे वतन, आपलं जे वतन आहे ते आपल्याला मिळवून देतो, डिस्ट्रीब्यूट करतो. पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो आणि मार्गदर्शन करतो. आणि ह्या कारणासाठी पवित्र आत्मा दिला जातो. म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आपल्याला देवाचा आत्मा मिळतो. प्रेज द लॉर्ड. दूसरा परिणाम काय झाला बघा. दूसरा परिणाम क्या हुआ? प्रेरितों के काम 10:45 में 45:10 प्रेषितांचे कृत्ये याचा 10वा अध्याय आणि 45वा वचन. मग विदेशी लोकांना पवित्र आत्म्याचे दान भरपूर मिळाले असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या सर्व सुन्नती लोकांना, म्हणजे इस्रायल लोकांना आश्चर्य वाटले. कारण हे आश्चर्य वाटण्यासारखं होतं. आश्चर्य लगा, क्योंकि आश्चर्य लगना ही चाहिए था कि ये लोग यहूदी है, उनको लगा हमारे लिए है और इनके ऊपर पवित्र आत्मा होता है. वो शॉक्ड हो गए. अभी उनको समझा कि हमारे लिए, उनके लिए भी है. कारण त्यांना अनेक भाषा बोलताना व देवाचे स्तवन करताना ऐकले. कैसा उनको समझा इनको पवित्र आत्मा मिला है? कैसा समझता है कि किसी को पवित्र आत्मा का अभिषेक है? वो बोलता है इसके लिए, वो कुछ भी बोलेगा, मैं कुछ भी बोलेगा, पण या ठिकाणी कैसा समजता है? कारण त्यांना वचन 46 अनेक भाषा बोलताना व देवाचे स्तवन करताना ऐकले. ज्यावेळेस पवित्र आत्मा आपला ताबा घेतो, ज्यावेळेस आपण पूर्णपणे प्रभू येशूला शरण येतो, देवाचा आत्मा अभिषेक होतो, त्यावेळेस आपण वेगवेगळ्या भाषेत आपोआप बोलू लागतो. बुद्धीने नाही, आत्म्याने बोलू लागतो. दोन गोष्टी झाल्या त्या वचनात बघा. त्यांना अनेक भाषा बोलताना ऐकले आणि देवाचे स्तवन करताना ऐकले. पवित्र आत्मा परमेश्वर यीशु मसीह का स्तवन करता है, उसकी महिमा करता है. जो आदमी पवित्र आत्मा से भरा है वो खुद की नहीं, यीशु मसीह की महिमा करता है. जी व्यक्ती आत्म्याने भरलेली आहे ते स्वतःचा नाही, देवाचा गौरव करतात. दुसरा परिणाम, सेकंड रिझल्ट. थर्ड, तिसरी गोष्ट. आता त्यापूर्वी गलतीकरास पत्र 3 और 2, गलतियों 3:2 में क्या लिखा है, और एक बात हम देखेंगे पवित्र आत्मा के बारे में. गलतीकरास पत्राचा 6वा अध्याय 3रा अध्याय 2रं वचन. गलतियों 3:2. तुम्हाला नियमशास्त्रातील कर्मांनी आत्मा मिळाला किंवा विश्वासाच्या वार्तेने किंवा विश्वासाने ऐकून मिळाला, इतकेच तुमच्यापासून समजून घ्यायचे आहे. इकडे बघा, इधर देखो. पौल बोलता है कि तुमको पवित्र आत्मा नियम शास्त्र, मोशे का जो था नियम है ना, लॉ, उसका आज्ञा पालन करने से मिला कि यीशु मसीह पर विश्वास करने से मिला. ऐसा सवाल है. और जिनको लगता है कि हमको कुछ करना चाहिए, वो 10 आज्ञा का पालन करना चाहिए, ये करना चाहिए, वो करना चाहिए, उससे पवित्र आत्मा नहीं मिलता है.
यीशु मसीह पर विश्वास से मिलता है। कुठं लिहिलंय? गलतीकरास पत्र 3 आणि 2. नियमशास्त्र पाळून नाही, नियमशास्त्राच्या आज्ञापालनाने नाही आहे. कोणीतरी पाळक लोक म्हणत नाही तू 10 आज्ञा पाळ, नाही तू देवाच्या आज्ञा पाळ, मग देव तुला पवित्र आत्मा देईल. चुकीचं आहे, रॉंग. शास्त्र असं शिकवत नाही. शास्त्र शिकवतं की ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तारणारा म्हणून, त्याला स्वीकारतो, त्यावेळेस देव त्याचा आत्मा आपल्याला देतो. किती अद्भुत आहे ना. तर पहिला परिणाम पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. दुसरा परिणाम ते अन्य भाषेत बोलू लागले, देवाची स्तवन करू लागले. अन्य भाषेत बोलणं, देवाचं स्तवन करणं हे आत्म्याने भरल्याचं प्रतीक आहे. अन्य भाषा में बोलना, परमेश्वर की महिमा करना, स्तुति करना, ये पवित्र आत्मा से भरा है, वो है इसका साइन है. क्योंकि आत्मा से भरा वही परमेश्वर का महिमा कर सकता है. तीसरी बात, लास्ट पॉइंट 47-48 प्रेरितों के काम 10:47-48. आगे क्या हुआ? तेव्हा पेत्राने म्हटले, ज्यांना आमच्यासारखा पवित्र आत्मा मिळाला आहे. आमच्यासारखा अंडरलाईन करा. पेत्राने शिष्यांना पेंटिकॉस्टच्या दिवशी कसा पवित्र आत्मा मिळाला? ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरला ते अन्य भाषेत बोलू लागले. आता ह्या कर्नले विधर्मी लोक आहेत, नॉन ख्रिश्चन, यांच्यावर पवित्र आत्मा उतरला, हे पण अन्य भाषेत बोलू लागले आणि देवाचे स्तवन करू लागले. किती जण ऐकत आहे? कितने लोगों का ध्यान है? पेंटिकॉस्ट के दिन उनको पवित्र आत्मा मिला, वो अन्य भाषा में बोले. और इधर कर्नेले का फैमिली उधर जमा हुए लोग, उनके ऊपर पवित्र आत्मा मिला और वो भी अन्य भाषा में बोल रहे. आमेन. आणि मग पेत्राने म्हटले की ज्यांना आमच्यासारखा पवित्र आत्मा मिळाला आहे. सर्वजण शास्त्रात बघा, सब लोग बाइबल में देखो, वचन 47. त्यांचा बाप्तिस्मा होण्याकरता कोणाच्याने पाणी मना करवेल काय? मग आता त्यांना बाप्तिस्मा घ्यायला काही हरकत आहे का? क्या बोलता है? अगर उनको पवित्र आत्मा मिला है, हम देख रहे हैं हमारे आंखों के सामने वो अन्य भाषा में बोल रहे हैं, तो उनको बाप्तिस्मा देना जरूरी नहीं है क्या? आमच्यासारखा जर त्यांना पवित्र आत्मा मिळाला, मग त्यांना बाप्तिस्मा द्यायला नको का? वचन 48. मग येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा अशी त्याने आज्ञा केली. पाण्याचा बाप्तिस्मा हा आज्ञा आहे, ऑप्शन नाही आहे. मला वाटलं तर मी घेईल. जर तुम्ही येशू ख्रिस्ताचे खरंच झाला तर खरंच तुम्ही बाप्तिस्मा घ्या. पण जर तुम्ही वाटलं बिटलं म्हणता म्हणजे तुम्ही पूर्णपणे त्याला शरण आलेले नाही, पूर्णपणे तुम्हाला सुवार्ता कळलेली नहीं. अगर आप बोलते कि मेरी मर्जी से मैं लूँगा नहीं भी लूँगा, इसका मतलब पूरे तरह से आप यीशु मसीह पर विश्वास नहीं कर रहे, पश्चाताप नहीं. क्योंकि अगर सच्ची करेंगे कि तो सच्ची बपतिस्मा लेंगे. मग येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा त्यांनी आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. और तीसरी बात, तीसरा परिणाम क्या हुआ? उनका यीशु मसीह के नाम से पानी में बपतिस्मा हुआ. तिसरी गोष्ट काय झाली? कर्नेले फॅमिली आणि बाकीचे पाहुणे मंडळी तिथं आलेली त्यांचा प्रभू येशूच्या नावात पाण्याने बपतिस्मा झाला. कारण कसं होतं हे असं होतं. उद्धार कैसा होता है? ऐसा होता है. जिसका होने वाला है उसको परमेश्वर तैयार करता है. किसका होने वाला था? कर्नेले का, उसके फैमिली का. उसको तैयार किया, उसको दर्शन दिया, फिर उसके पास सुसमाचार पहुंचाने के लिए पतरस को तैयार किया. उसके दिमाग में था कि हम इसराइली हो, यहूदी, हम इसराइली यहूदी, उनके लिए नहीं, मेरे लिए. उसको तैयार किया, वो आने को तैयार हुआ. और तीसरी बात, उसने सुसमाचार बताया और ये लोग तैयार ही थे. उन्होंने विश्वास रखा और पवित्र आत्मा ने उनके ऊपर उतरा. परमेश्वर ने उनको स्वीकार किया और वो पूरे दिल से परमेश्वर का स्वीकार किया. इसके लिए उन्होंने पानी का बपतिस्मा भी लिया. यांनी प्रभू ईश्वर मनापासून विश्वास ठेवला म्हणून बपतिस्म्यात ते आज्ञापालन केलं.
किती विशेष आहे ना का. आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं की अजून थोडे दिवस आमच्या घरी राहा, अजून आम्हाला ह्या देवाबद्दल सांगा, अजून आम्हाला सांगा की अजून काय आहे. आणि शास्त्र सांगतं की अजून थोडे दिवस ते त्यांच्या ठिकाणी राहिले. आणि या रीतीने विदेशांच्या तारणाची सुरुवात झालेली आहे. याच्यानंतर इतर देशात इतके विदेशी लोक देवाच्या राज्यात येशू ख्रिस्ताच्या मंडळीत येऊ लागले. ये पहले लोग थे कर्नल और फैमिली के, बाद में बाकी के विद्यार्थियों के लोग, अन्य जाति के लोग यीशु मसीह की कलीसिया में आने लगे. आणि मग पुढं काय झालं ते आपण पुढच्या संदेशात पाहू कि कशा रीतीने हे कार्य सुरू राहिले. आगे क्या हुआ, सुसमाचार का प्रचार कैसा रहा, वो हम अगले संदेश में देखेंगे. परमेश्वर आपको आशीष. लॉर्ड ब्लेस यू. हालेलुया.